हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू होममेड रेसिपी विथ वैशाली. गरम झालेल्या तेलामध्ये 1 चमचा अद्रक, 2 चमचे बारीक कट करून घेतलेला लसूण, बारीक कापून घेतलेली मिरची, एक पातळ कापून घेतलेला कांदा आपण हाय फ्लेमवरती छान असा ट्रान्सपरंट होईस्तोपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण म्हणजे कलरफुल सिमला मिर्च मी ॲड केलेली आहे. ते म्हणजे लाल, पिवळी आणि हिरवी सिमला मिर्च होती. थोडंसं गाजर ॲड करून घेतलं आहे आणि ह्या सगळ्या भाज्या आपण हाय फ्लेमवर तर थोड्याशा क्रंची होईस्तोपर्यंत फ्राय करून घ्यायच्या. त्यानंतर आपण याच्यामध्ये 1 चमचा सोया सॉस ॲड केलेला आहे. सोया सॉसनं थोडंसं रेड चिली सॉस ॲड करायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण इथे ब्लॅक पेपर पावडर पण ॲड करायची. त्यामुळेच आपल्या जे रेसिपीला आहे ती छान अशी तिखट चव येईल. त्यानंतर मी 2 चमचे इथे होममेड टोमॅटो सॉस ॲड केलेला आहे. तो पण आपण छान मिक्स करून घ्यायचा आहे. सगळी प्रोसेस करताना गॅसची फ्लेम आपण थोडीशी हाय म्हणजे आपल्याला वाटेल तसं कमी जास्त करायची आहे. त्यानंतर एक अर्धा कोबी मी इथे बारीक कट करून घेतला तो इथे मी ॲड करून घ्यायचा आहे. आणि आपण ना मीठ टाकताना थोडंसं शेवटी टाकायचं म्हणजे पाणी सुटणार नाही कोबीला. थोडंसं व्हिनेगर मी याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आणि आपली भाजी तयार झालेली आहे. त्यानंतर मी थोडीशी याच्यावरती कांद्याची पात पण टाकून घेते. कांद्याची पात नसेल ना तर कोथिंबीर ॲड केली तरी चालेल. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि ही भाजी आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे. तर मी ह्या प्लेटमध्ये ही भाजी काढून घेतलेली आहे आणि पूर्णपणे थंड करून घेऊ. 1 वाटी मैदा घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. थोडंसं तेल ॲड करायचं आहे. तेल इथपर्यंत ॲड करायचं की आपलं जे पीठ आपण जेव्हा छान असं मिक्स करू ना, तुम्ही पाहू शकता असं छान त्याची मूठ तयार झाली पाहिजे. म्हणजेच आपलं जे क्रिस्पी असं आपलं आवरण तयार होतं, जे आपण रेसिपी करणार आहे त्याचं. थोडंसं पाणी टाकून आपण हे पीठ सेमी सॉफ्ट मळायचं. खूप जास्त घट्ट पण नाही, खूप जास्त पातळ नाही असं पीठ मळून घेतलेलं आहे. 15 मिनिटं थोडंसं पिठाला रेस्ट करून द्यायचं आहे. त्यानंतर अशी एक गोळा घ्यायचा आणि आपण ही छान अशी चपाती लाटून घ्यायची आहे. चपाती लाटताना आपण रेग्युलरली चपाती करतो त्याच्यापेक्षा थोडीशी पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे आणि आपलं जे आपण स्टफिंग केलं आहे ना, ते छान असं भरून घ्यायचं आहे आणि मी इथं मैदाची थोडीशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. स्टफिंग जर थोडंसं कमी भरलं ना, तुम्ही पाहू शकता ते जे रोल आहेत ना, ते छान असे पातळ लांबसर तयार होतात. पण हे स्टफिंग थोडं जास्त भरल्यामुळे तुम्ही पाहू शकता असे जाडसर आपले हे रोल तयार झालेले आहे आणि थोड्याशा लाईट गरम तेलामध्ये आपण हे जे आपले स्प्रिंग रोल आहे ते स्लो फ्लेमवरती छान असे ब्राउन होईस्तोपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे. आणि तुम्ही डीप फ्राय पण करू शकता. तुम्ही पाहू शकता छान असे एकदम क्रिस्पी आपले हे स्प्रिंग रोल तयार झालेलं आहे. आय होप तुम्हाला रेसिपी नक्की आवडली असेल ट्राय नक्की करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. थँक यू.